श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? आज खास दिवस आपलाच आहे, म्हणजे स्त्रियांचा दिवस आहे, वुमन्स डे आहे. खरंच ज्या कुणी हे दिवस काढले त्यांना सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद. कारण स्त्रीसाठी, मुलीसाठी, पत्नीसाठी असे वेगवेगळे दिवस असल्यानंतर किमान तेवढा दिवस तरी किंवा नवरात्रीचे 9 दिवस तरी स्त्रियांना थोडासा मान या जगामध्ये मिळतो. थोडासाच म्हणावंसं वाटेल, कारण आजही स्त्रियांना कमी समजणारे आणि स्त्रियांना मागं खेचणारे लोक या जगामध्ये आजही आहेत. खरोखर धन्य वाटतं मला. असे शक्यतो कसं आहे, प्रत्येक स्त्रीचे वडील म्हणजे पिता हे नेहमी तिच्यावर प्रचंड जास्त प्रेम करत असतात. कुठलाही पिता तुम्ही धरा, अगदी वडील ते गरीब असू दे, श्रीमंत असू दे, मध्यमवर्गीय असू दे, आपल्या मुलीसाठी म्हणजे मुलगी ही वडिलांच्या जवळची असते आणि मुलगा हा आईच्या जवळचा असतो असं म्हटलं गेलं आहे. आणि त्यामुळे प्रत्येक स्त्री ही आपल्या वडिलांची अत्यंत जास्त लाडकी असते. आणि अशा प्रत्येक वडिलांना माझा सलाम, जे आपल्या मुलीसाठी दिवस रात्र राबतात, तिच्या आनंदासाठी, तिच्या दुडदुडणाऱ्या घरात, अख्ख्या घरात वावरणाऱ्या चिमुकल्या पावलांसाठी ते वडील दिवसभर घाम गाळत असतात. ते वडील जे आपल्या मुलीने काही हट्ट केला तर संध्याकाळी न विसरता पिशवीमधून घेऊन येतात. ते वडील जे विचारल्यावर बाबा दमलास का, विचारल्यावर अजिबात नाही पिल्लू समजून तिला घोडा घोडा करून तिला सगळ्या घरभर फिरवणाऱ्या प्रत्येक बाबाला सुद्धा माझा सलाम. आपल्या चिमुकलीला लहानाचं मोठं करून तिच्या शाळा, तिची कॉलेज, तिची प्रत्येक वर्षाची फी, तिची आवड, तिची निवड, तिची दिवाळी, तिचे वाढदिवस, तिच्या हौशी मौजी, तिला म्हणजे म्हणतो ना, आपल्या अंगात फाटका कपडा घालेल पण मुलीला एकदम नटवून ठेवेल तो असतो बाप. मुलीच्या पायात चांदीचे पैंजण असावे, कानात सोन्याचे कानातले असावे, माझ्या मुलीचे कपडे सगळ्यांपेक्षा छान असावेत, माझ्या मुलीने उच्च शिक्षण घ्यावे, माझ्या मुलीने पोलीस बनावे, माझ्या मुलीने इंजिनियर बनावे, माझ्या मुलीने डॉक्टर बनावे, असे स्वप्न बघणाऱ्या प्रत्येक बापाला, प्रत्येक वडिलांना माझा सलाम. आणि तितक्याच मोठ्या मनाने कन्यादान करणाऱ्या प्रत्येक वडिलांना सुद्धा माझा सलाम. मात्र आज आहे स्त्रियांचा दिवस. वडिलांबद्दल तर मी बोलले, कारण असं नाही की फक्त स्त्री आणि पुरुष मिळूनच त्या बाळाचं संगोपन करतात. आता एकट्या माझ्यासारख्या स्त्रीबद्दल म्हणाल तर थोडक्यात काय तर स्वतःला कमनशिबी अजिबात नाही समजणार. कारण मी तर उलट दोन्ही जागा चालवते. म्हणजे माझ्या मुलीला सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत काय हवं काय नको, तिला प्रॉपर शिक्षण देणे, तिला संस्कार देणे, तिला वळण लावणे, कधी ओरडणे, कधी मायेनं जवळ घेणे, या सगळ्या गोष्टी मी एकटी बघते. आणि आज अशाच प्रत्येक सिंगल मदरला माझा मनापासून नमस्कार. कारण सिंगल मदर असणे हे एक खूप मोठे आव्हान आहे असं मला वाटतं. बघा, राजाची राणी कोणीही बनेल, कारण राजाची राणी बनून तो घर सांभाळणं सुद्धा अवघड आहे, नाही असं नाही. पण मी कोणा राजाची राणी नाही, तर मी माझ्या मुलांची आई आहे. आणि मला अभिमान वाटतो या गोष्टीचा की मी माझ्या 2 मुलांना एकटी सांभाळते आणि खूप व्यवस्थित चांगलं सांभाळते. अशा कुठल्याही गोष्टी, वस्तुरूपी असू दे, शिक्षणासाठी असू दे किंवा कोणत्याही असू दे, अशी कोणतीच गोष्ट नाही जी माझ्या मुलांना मी देऊ शकत नाही. आणि असं मी होऊनही देणार नाही. मी माझ्या अंगावर, माझ्या वेळेला मी माझ्याकडे काही ठेवणार नाही, सगळं लुटेन ते फक्त माझ्या मुलांवर. इतकं माझ्या मुलांवर प्रेम आहे. आणि मला माहिती आहे, मला बघणाऱ्या अशा अनेक सिंगल मदर आहेत ज्या आपल्या मुलांसाठी काबाड कष्ट करतात. आणि खरं तर त्याच स्त्रियांना खऱ्या अर्थानं आज मी वुमन्स डेच्या शुभेच्छा देते. एकट्या बाईनं मुलं सांभाळणं आणि दोघांनी मुलं सांभाळणं यामध्ये काय फरक असतो हे मी तुम्हाला सांगते. ज्या स्त्रियांचे पती चांगले कमवत असतात किंवा ज्यांना सगळं काही घरात राहून मिळत असतं, म्हणजे समजा आता दूध आणायचंय किंवा दळण आणायचंय, भाज्या आणायच्या आहेत, या सगळ्याला तुम्हाला कोणीतरी पैसे देते, मोजके जास्त तो मॅटर नाही करत, पण देते आणि मग तुम्ही आणताय, तर तुम्ही फक्त घर सांभाळताय. मात्र माझ्यासारख्या ज्या काही स्त्रिया आहेत ज्या
त्या दुधाचे आता 70 रुपये लिटर दूध आहे. म्हणजे महिन्याला मुलांना दूध पाणी सगळं जर आपण व्यवस्थित द्यायचं म्हटलं तर फक्त दुधाला आताच्या काळात 2500 रुपये फक्त आणि फक्त दुधाला लागतात. भाजी फळं हा जर हिशोब केला तर ह्याचेच 5000 रुपये 3000 रुपये महिन्याला होतात. किराणा असेल तर त्याचेच 5 ते 7000 रुपये होतात. मुलांची औषधं तुम्हाला माहीत आहे किती महाग झालेली आहेत. महिन्यातून एकदा तरी आपलं मूल आजारी पडतं, त्याला घेणं, त्याला दवाखान्यात नेणं. ज्या स्त्रियांकडं घरामध्ये दीर जावा पती सासरे हे सगळे असतात त्यांना कुणी पण मुलं घेऊन जातात. पण आज माझ्यासारख्या अनेक स्त्रिया आहेत ज्या स्वतः आजारी असल्या तरी मुलांना कडेवर घेऊन किंवा मुलांना गाडीवर घेऊन दवाखान्यात नेतात, स्वतःच पैसे पे करतात. ते विचारही करत नाहीत की आपला आता पुढच्या गोष्टी कशा भागतील. त्यातल्या त्यात घर भाड्याचं असेल किंवा हप्त्याचं अगदी माझ्यासारखं असेल तर विषयच नाही. काही स्त्रिया असतात ज्या डिवोर्स घेऊन भली मोठी पोडगी घेऊन मुलं सांभाळतात. काही स्त्रिया असतात ज्यांचे पती एक्सपायर होतात पण बरंच काही मागं सोडून जातात आणि त्यामुळं ती पोकळी कुणी भरून नाही काढू शकत पण तरीही स्ट्रॉंगली जगू शकतात. मात्र ज्या स्त्रिया माझ्यासारख्या आहेत त्यांना मी नक्कीच रिलेट करू शकते, कारण सगळ्याचं सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग नाही घेता येत. आणि त्या गोष्टी भागवणं आज किमान महिन्याला चांगलं जगायचं म्हणजे 30-40 हजार रुपये लागतातच. जर तुम्ही चांगल्या शाळेत मुलांना शिकवत असाल, एक मूल कॉलेजचं, एक मूल चांगल्या शाळेत बोर्डाच्या चांगल्या शाळेत असेल, त्यांचे शैक्षणिक खर्च, वह्या पुस्तकं, शाळेचे कपडे, त्यांचे प्रोजेक्ट, त्यांचे अनेक गोष्टी असतात ज्या भरण्यासाठी आपल्याला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. आणि याच आव्हानांना तोंड देत देत आपण एका आशेच्या किरणावर असतो की कोणीतरी आपल्याला म्हणेल तू करतीस ते खूप आहे. पण आपण जर झोपलो आणि आपण दमलो असू तर आपलीही लहान मुलं लहान हातांनी आपल्याला मायेनं थोपटतात. आई काय झालं, डोळे पुसणारी आपली मुलंच असतात. आणि अशा या मुलांना सुद्धा मला सांगावंसं वाटतं की तुम्ही पण सिंगल मदरचे मुलं असाल किंवा अगदी आई वडील दोघांचेही मुलं असाल तर आपल्या आई वडिलांची किंमत करा, कारण त्यांनी आपल्यासाठी आपलं आयुष्य वाया घालवलेलं असतं. वाया नाही म्हणता येत त्याला, सार्थकी लावलेलं असतं की नाही मी जे करते ते मी माझ्या मुलांसाठी करते. तुम्हाला खोटं वाटेल, आज आपला गप्पांचाच व्हिडिओ आहे. आजही मला समोरून असे प्रपोजल येतात की आम्ही तुला तुझ्या मुलांसकट स्वीकारायला तयार आहे, पण एक सांगा मला की मला नवरा नक्कीच मिळेल. कारण माझं जे पहिलं मॅरेज झालं ते इतकं लहान वयात झालं की मला ते कळलंही नाही की लग्न म्हणजे काय असतं आणि त्यामुळं माझं आयुष्य वाया गेलं. आणि दुसऱ्यांदा मला सगळं कळत होतं आणि म्हणून मी प्रचंड विश्वास टाकला त्या घरावर. त्या घरासाठी मी माझे 100% दिले, तरीही माझी फसवणूक झाली. म्हणजे तरीही मला त्रास झाला. या दोन्ही याच्यात माझा दोष. खरं सांगते, मी प्रचंड प्रयत्न केला, मी माझे 100 नाही 1000% दिले. अशा वेळेस मी जर आता कोणावर विश्वास टाकायचा तर मला पती मिळेल, 100% माझ्यावर प्रेम करणारा मिळेल. पण प्रश्न आहे माझ्या मुलांचा. त्यांना कुठलाच मी तर म्हणते माझ्या मुलांना ना म्हणजे बाप ही गोष्ट नकोच आहे मला, आता नाहीच आहे मला. कारण मी जवळून बघितलेली आहेत माणसं बदलताना. मी जवळून बघितलेली आहेत की माणसं किती कच्च्या कानाची असतात. आपले भरलेले संसार कशासाठी सोडतात. निव्वळ संशय असेल, निव्वळ स्वतःच्या घरच्यांनी काही सांगितलं असेल किंवा स्वतःच्या घरच्यांचं त्यांना ऐकून आपल्या बायकांना सोडणारे अनेक नवरे. मी फक्त माझ्या नाही सांगत की आपला भरलेला संसार खूप लोक स्वतःच्या अहंकारापायी सोडतात. म्हणजे एक कर्तृत्ववान स्त्री त्यांच्या आयुष्यामध्ये आली आहे माझ्यासारखी की जी शून्याचं विश्व निर्माण करते, तिला सुद्धा लोक किंमत देत नाहीत. त्यामुळं आता विश्वास म्हणाल तर चुकूनही नाही. आणि स्त्रीत्वाबद्दल बोलायचं म्हणाल तर वयाच्या 17व्या वर्षापासून 40 वर्षाची होऊन गेले मी, तरीही मी आज प्रचंड प्रमाणात कष्ट करून माझी मुलं मी स्वाभिमानानं वाढवत आहे आणि मला ह्याचा गर्व वाटतो. मी खरंच सांगते, अहंकार बिलकुल नाही आहे मला, पण मला गर्व वाटतो. आणि मी आहे तोपर्यंत मी काही ना काही काम करत राहणार. माझा मुलगा कमवायला लागला म्हणून मी बसून राहिले असं माझ्याकडून होणार नाही.
कारण जिथं टाकाल तिथं मी कष्ट करू शकते. अगदी हॉटेल असेल, वडापाव असेल, मेस असेल, तुम्ही मला कशातही टाका, काहीही काम करायला सांगा, मी करू शकते. मी कधी कामाला लाजत नाही. तर असं आहे सगळं. बघा, असे खूप पुरुष आहेत ज्यांच्या बायका एक्सपायर झाल्या आहेत, म्हणजे ज्यांची बायको एक्सपायर झाली आहे, ती सोडून गेली आहे. पण ते अशी भरपूर माणसं आहेत बरं काय जगामध्ये, ज्यांना बायकांची किंमत आहे, पण त्यांच्या आयुष्यात बायका नाहीत. आणि ज्यांच्या आयुष्यात स्त्रिया आहेत, नवसानं नवस करतात लोक, माझं लग्न व्हावं, माझं लग्न व्हावं म्हणून नवस करतात, आणि नवस करून आलेल्या बायकोलाच पुढं त्रास देतात. काही तिची किंमत करत नाहीत, काही कदर करत नाहीत. तिला त्याच घरात म्हटलं जातं, या घरात तुझा बोलण्याचा अधिकार नाही, तू कोण, असं बोललं जातं. जिला वचनं दिली जातात की आम्ही तुझ्या मुलाला स्वतःच्या मुलासारखं सांभाळू, त्या मुलाला नेहमी दुजाभाव केला जातो. अनेक गोष्टी असतात, फक्त माझं नाही सांगत, अनेक जणांच्या बाबतीत असं घडतं. सगळ्याचा मतितार्थ काय, तर स्त्रियांना संघर्ष चुकलेला नाहीये. ती सिंगल असो, ती पती बरोबर असो, किंवा ती नोकरदार असो, ती अगदी कुणी असू देत, पण स्त्रीला संघर्ष आणि कॉम्प्रोमाइज ही आहेच आहे. असं नाही की पुरुष वाईट आहेत. मी सगळ्यात आधी प्रत्येक त्या बापालाच सलाम केला जो बाप आपल्या मुलांसाठी म्हणजे म्हणतात ना, अक्षरशः राबतो, घाम गाळेपर्यंत राबतो. त्यांचे खांदे दुखून आलेले असतात. माझ्या वडिलांवरून मी तुम्हाला सांगते की त्यांचे हात, खांदे, पाय सगळं भरून आलेलं असायचं, पण ते कष्टाला मागं पडत नव्हते. आजही माझे वडील कष्ट करतात. आजही आम्ही ज्या बहिणी आहोत त्या आजही आमच्या आई वडिलांचं नाव अभिमानानंच काढतो की आमचे वडील कष्टाळू आहेत. तसं प्रत्येकाच्या बाबतीत नसतं. कित्येक पुरुषांना ना, मला जेवढं जमेल तेवढं मी कमवतो असं म्हणून चालत नाही. संसार करताय, लग्न करताय, तर जबाबदाऱ्या घ्यायला शिका, अन्यथा एकटे राहावा, असं माझं म्हणणं आहे. तर चला, पुन्हा एकदा असत्या सगळ्या स्त्रियांना भरभरून माझे आशीर्वाद, नमस्कार. सगळ्यांना, मोठ्या असतील त्यांना नमस्कार, लहान असतील त्यांना आशीर्वाद. घाबरू नका, संघर्षमय जीवनालाच खरी मजा आहे. आयत्या पिठेवर रेघोट्या मारायला कधीही मजा नसते. मी केलं म्हणण्यात, माझं घर आहे म्हणण्यात, माझ्या हिमतीवर घेतलं म्हणण्यामध्ये खरी मजा आणि खरी ताकद असते. तीच खरी स्त्री जी आपला संपूर्ण संसार सांभाळण्याच्या कॅपेबल असते. श्री स्वामी समर्थ.